राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड बातमी टीव्ही 9च्या हाती। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद आणि राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलेलं। कोल्हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कॅबिनेट मंत्री आणि रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचाही निर्णय झालेला, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर डीसीएम पद संवैधानिक नाही, 13व्या नंतर ते भरता आलं असतं। शपथविधीवरही टीका। राज्याच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत, मित्रपक्ष म्हणून भाजपचं आम्हाला सहकार्य। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरेंचा पलटवार। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी स्थानिक निवडणुका एकच चिन्हावर लढणं गरजेचं, असं अजित पवार म्हणालेले। हसन मुश्रीफांचं हे मोठं वक्तव्य। आता मात्र भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं, अशी दिली प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहित असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांचं हे महत्त्वाचं विधान, फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला। दादांना स्वगृही जायचं असेल तर ते फडणवीसांसोबत चर्चा का करतील? फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही, राऊतांचा निशाणा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल। आम्ही भाजपसोबत सत्तेत असल्यानं त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल, छगन भुजबळांचं हे मत। भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती। भाजपवर घोटाळ्याचा आरोप केल्याच्या काही दिवसातच अजितदादांचा मृत्यू झाला। संजय राऊतांकडून अपघाताच्या चौकशीची मागणी। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईलच। दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। दुःखात राजकीय पोळी भाजण्याचा संजय राऊतांकडून प्रयत्न। अजित पवार प्रकरणात चौकशी अंती दूध का दूध पाणी का पाणी होईल, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या त्याबाबत अभिमान, मात्र इतक्या लवकर का झाल्या? इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका, उदय सामंत यांचं हे वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमताने निर्णय, मात्र काही लोक उगाचेच नाराज। लवकर झाला की उशिरा यापेक्षा निर्णय योग्य आहे का हे सांगावं, छगन भुजबळ यांचं हे भाष्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीती संगमावर अजितदादांचे आदर्श यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केलं। फलटणमध्ये सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचं सांत्वन, तर रोहित पवारांकडून बारामती विमान अपघातातील मृत को पायलट शांभवी पाठकच्या कुटुंबियांची दिल्लीमध्ये भेट। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा। चार्जशीटमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांचं नाव नाही, फक्त शीतल तेजवानीचंच नाव समोर। न्याय निवडक असतो का? पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार, कशी देणार, का गुंडाळून टाकणार हा व्यवहार? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचा हा संतप्त सवाल। भारत चीन सीमारेषेवरून राहुल गांधी आक्रमक, थेट माजी लष्कर प्रमुखांचे पुस्तक दाखवले। चीनने भारताच्या हद्दीत 4 तंबू ठोकल्याचा दावा केला। राजनाथ सिंह, अमित शहांचा आक्षेप, संसदेत खडाजंगी।